जगदाने मॅडम या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, संस्थेचे सचिव माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कराळे साहेब, संस्थेचे सहसचिव सन्माननीय प्राचार्य विजयसिंह सावंत साहेब, माननीय विलासराव महाडिक साहेब, मध्य विभागाचे विभागीय अधिकारी माननीय कमलाकर महामुळे सर, माननीय शहाजीराव डोंगरे साहेब स्वागत करतात। त्याचबरोबर मान्यवरांना विनंती करतो आधुनिक शिक्षण भगीरथ पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर बाबूराव पाटील व रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करावी। रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात येते। कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी एक आदरांजली। रयत शिक्षण संस्थेचे आधारवड, संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा व शिका योजनेचे माजी विद्यार्थी, संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आणि भारतीय विद्यापीठाचे कुलपती, महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरीने सर्वसामान्य माणसाच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेले आदरणीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचं 9 मार्च 2018 रोजी दुःखद निधन झाले। दोन चित्रफिती आपणासमोर सादर केल्या जातील। एक सुरुवातीला रयत काल, आज आणि उद्या या चित्रफितीचं सादरीकरण होईल। इतिहास घडवू पाहणाऱ्या काही व्यक्ती, महाराने देव पाहिला तर तो बाटतो, स्त्री जर शिकली तर ती दूरवर्तनी होते, अशा प्रकारच्या भयान अंधारात साच पडणाऱ्या या महाराष्ट्राला ज्ञानरूपी प्रकाश किरणांनी दिपून टाकण्यासाठी पायगोंडा पाटील याच्या सानिध्यातून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं बाकडू अण्णांच्या उंगीत बाणवलं जातं। अस्पृश्यता, जातीभेदांनी काळवंडलेली मने या नरक यातनांनी शिक्षणापासून कोसो दूर असणारे मागासवर्गीय राहटच मोडत त्यांची भुकेनं व्याकुळ अस्पृश्याला घरी जेवायला नेणं, शिक्षण रूपी ज्ञानगंगा ज्या समाजात कधीच पोचली नाही तिथे ज्ञानदेव घोलप सारख्या अस्पृश्य विद्यार्थ्याला शिक्षण प्रवाहात आणून आपलं पुरोगामित्व सिद्ध करणं। घोषणा केली शिक्षणाची, शिक्षण यज्ञाची। काल्यातील शिक्षण गंगा कालातीत व्हायची असेल, आपल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात अजिंक्य व्हावं या निर्मळ भावनेनं छत्रपतींच्या गादीचा आशीर्वाद आणि अजिंक्यत्वाची साक्ष देणारा अजिंक्य तारा अण्णांनी जवळ केला। रयत शिक्षण संस्था सातारमय झाली। छत्रपतींच्या गादीच्या कृपा छत्रानं धनिणीची बाग वसतिगृहास खणणार 100 वर्षाचा विचार करीत असाल तर माणसं पेरावे लागतात, त्यांना उभारी द्यावी लागते। गुणग्राहकता अंगी बाळगणाऱ्या भाऊरावांनी विद्यार्थ्यांची अशी अभेद्य फळीच उभी केली। राब काळे, जंगली, पान नलावडे, मुथा शेठ, बंडू गोपाळा मुकादम, बाबूराव सणस, धनंजयराव गाडगीळ,
दादा पाटील, विखे पाटील, तात्यासाहेब तडसरकर, मालोजी राजे निंबाळकर या महाराष्ट्रातील थोर सुपुत्रांचा समावेश होता. अण्णांनी सुरू केलेला शिक्षणाचा सारीपाठ सहज साध्य नव्हताच जणू. ग्रँड तहकुबीपासून जातीय दंगली, आंधळी धार्मिकता, मतभेद आणि मनभेदांची अनेक वादळे रयत शिक्षण संस्थेस वारंवार धडका देत होती. या वादळात रयत शिक्षण संस्थेची एकही वीट हलत नव्हती. त्याचं गुपित होतं अण्णांनी आयुष्यभर कसोशीने जपलेली या रयत माऊलीचा असीम त्याग. आभाळा एवढं मोठं मन शब्दात व्यक्त करायला शब्दच अपुरे पडतात. अशा वेळी म्हणावंसं वाटतं, माय मरताना माय, डोळे पुसे लेकरांच, माझ्या माघारी करा लाड माझ्या वासरांच. नका कोलमडू देऊ सजलेला हा मांडव, जरी करावा लागला माळ रानात तांडव. उद्या पाडव्याचा सण, खाऊ घाला गोड थोड, जपा माझ्या लेकरांना जणू तळ हाती फोड, जणू तळ हाती फोड. अण्णांनी घेतला आधार वहिनींच्या ध्यासाचा, लेकरांची माय बनले अण्णा. यातूनच रयत विस्तारू लागली, बपरू लागली. रयतचा वटवृक्ष दिमाखू लागला. यातून रयतची प्रगती होऊ लागली. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार पाहून डोळे दिपून जातात. यामाग पाठीवर अज्ञानाचं ओझं आणि कपाळावर अस्पृश्यतेचा शिक्का मारून जन्मलेल्या उपेक्षितांसाठी अण्णा वहिनी चंदनासारखे शिजले. महाराष्ट्रात शिक्षणाचा बहर निर्माण होत असताना 9 मे 1959 रोजी अण्णांनी संस्थेला घालून दिलेला श्रमप्रतिष्ठेचा, विचारांचा आणि मूल्यांचा पक्का पाया, याच जोरावर रयत शिक्षण संस्थेचा गेले 98 वर्ष मुल्लासाहेब, शेतकरी नेते एन.डी. पाटील सर, रावसाहेब शिंदे, शंकरराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब या महाराष्ट्राच्या थोर सुपुत्रांनी रयत शिक्षण संस्थेला प्रगती पथावर नेऊन ठेवलं. बदल हा सृष्टीचा अलिखित नियम आहे. या नियमास बांधील राहत संस्थेनं नाविन्याची, जगभरातल्या बदलत्या शिक्षण प्रवाहाची कास धरली आहे. ग्राम जीवनाशी पक्की नाळ जोडलेली रयत शिक्षण संस्था नेमकी आहे तरी काय? या संस्थेचा विस्तार नेमका कितपत आणि कसा झालाय हे पाहूया. आकडेशंकाच्या प्रारंभी बहुजन समाजातील गोरगरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून मोजे काले, तालुका कराड या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक जीवनातील हा एक क्रांतिकारी क्षण होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्याने प्रेरित झालेल्या कर्मवीर अण्णांना राजर्षी शाहूंच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रयोगातून प्रेरणा मिळाली. ही प्रेरणा घेत महात्मा गांधीजींच्या विचारांना आदर्श मानत महाराष्ट्रात रयतनं शिक्षणाचं जाळं निर्माण केलं. यांनी सरकारी मदतीविना शाहू बोर्डिंग हाऊस पूर्ववत ठेवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं. वसतिगृहाची तेव्हाची निकड आणि आत्ताची आवश्यकता हे दोन्ही एकाच टप्प्यावर येऊन पोचलेत. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दाद कुणाकडे मागायची? कधी निसर्ग कोपतो तर कधी परिस्थिती. आता संपलं सारं या भावनेनं हत्तीचं काळीज असणारा बाप किंवा आई विषाची बाटली तोंडाशी लावते. कोण नदी तीर गाठत, कोण विहीर. संसार सरकारी मदतीची, समाजाच्या मर्यादांची, बेगडी जाणीवांची उणीव पोखरायला लागते. निराधारांना आधार देणं हीच खरी समाजसेवा. या तत्वांशी ठाम राहत संस्थेनं हे वसतिगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेताना आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलं, निराधार, एक पालकत्व असलेली लेकरं आपल्यात कवेत घेतली. सध्या शाहू बोर्डिंग हाऊस मधील 20 मुलं आणि सौ लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहातील 22 मुली यांच्या प्राथमिक ते त्यांना हव्या असलेल्या शाखेतून उच्च शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी संस्थेनं घेतली आहे.
परिस्थितीनं होरपळलेली ही मुलं संस्थेपर्यंत पोहोचवण्यात भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शांतीलाल मुथा, प्रफुल्ल पारख, केतन शहा यांचा सिंहाचा वाटा आहे. इयत्ता 7वी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. माझे वडील 10 वर्षापूर्वी गेले. मला खूप वाईट वाटत होतं. माझी मम्मी काम करायची दुकानात. तेव्हा आमच्या इथले जेवण तात्या ते इथंच होते सयाजीला. त्यांनी आम्हाला इथला पत्ता दिला, लक्ष्मी पाटील. आम्ही 5वीला इथं आलो, पण इथं सीसी विभाग बंद झाला. नंतर आम्हाला रिमांडला घातलं. रिमांडला करमत नव्हतं, तिथं असं वेगळं वाटायचं. नंतर इथं आलो आम्ही लक्ष्मी पाटील वसतिगृहात. आता आम्हाला सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. आम्हाला कशाचीच कमतरता वाटत नाही. त्या बाबांची एवढी इच्छा होती की मी डॉक्टर बनावं. मला जरी वाचवू शकलो नाही तरी इतर माणसांना वाचवावं अशी माझ्या बाबांची इच्छा होती. मी जिद्दीनं सांगते की माझ्या बाबांची मी इच्छा पूर्ण करतात. तर हे शिक्षण संस्था ही मला साथ देणार आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जरीसर PG पाठवलं सुद्धा याच पद्धतीने संस्थेमध्ये आणले, याच पद्धतीनं मोदींमध्ये इथे ठेवलेलं होतं. आणि त्यांनी एक तर PG पाटील सगळ्याची अनेक नावं घेता येते की ती अण्णांच्या उपेक्षित समाजाच्या मुलांच्याकडे बघण्याच्या संबंधीच्या दृष्टिकोन होतो. आणि वडीलकीचा आधार अण्णांचा त्यांना मिळाल्याच्यामुळे व्यक्तिगत जीवनामध्ये ते यशस्वी झाले. संस्थेच्या दृष्टीने सुद्धा अभिमानाची घटक झाले. तेच काम करत केलं पाहिजे. ही जी कथाशक्ती आहे यातनं ही उपेक्षित मुलं आम्ही शिकवल्याशिवाय राहणार नाही, त्यांना उभं केल्याशिवाय राहणार नाही. अण्णांच्या स्वप्नाची पूर्तता या माध्यमातून होईल याची खबरदारी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि काही वर्षांनी तुम्हाला जे तुमच्यापैकी जे कोणी आमच्यापैकी आल्यात असतील त्यांना ही मुलं जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहे ही पाहण्याची संधी ही निश्चितपणे मिळेल हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. मला इथं भारतीय जैन संघटनेनं आणले. माझं नाव कृष्णा महेश क्षीरसागर. माझं गावाचं नाव बाधा, तालुका औसा, जिल्हा लातूर. आमचा वडपाचा गाडा होता. मम्मी, दीदी, पप्पा ती होते 3 जण. एका दिवशी मग पप्पानी मम्मीला म्हणले तू आणि दीदी वडपाच्या गाडीवर जा, मी गरम मसाला घेऊन येतो. गाडा उघडल्यावर सिलेंडर संपलेला. तर मम्मीनं पप्पाला फोन केला की सिलेंडर संपल्या म्हणून फोन करणार होती. पण फोन केला तर मग पप्पा उचलत नव्हती. तर मम्मीनं मावशीला फोन केला. मावशी मम्मीनं म्हणली पप्पाला फोन द्या. पप्पाला फोन द्या म्हणले तर कडेच उघडं नाही येत. आदरणीय प्राचार्य डॉक्टर कराळे साहेब. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी त्यागमूर्ती रयत माऊली सौभाग्यवती लक्ष्मीबाई पाटील यांच्या 88व्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या सन्माननीय सदस्य सौभाग्यवती मीनाताई जगदने, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले रोटरी क्लब ऑफ हँगिंग गार्डन बॉम्बेचे प्रेसिडेंट माननीय अमित पारिक, त्यांच्या सुवेद्य पत्नी सौभाग्यवती बीना पारिक, प्रोजेक्ट इन्चार्ज जयपूर फूड आणि टेक्स्टाईलमध्ये व्यावसायिक असणारे गौतम दलाल, चाइल्ड सायकोलॉजिस्ट डॉक्टर माया कृपलानी, या क्लबचे ट्रेझरर CA आहेत ते दिलीप शहा, IT बिझनेसमॅन म्हणून जे काम करतायत ते देवांग शहा आणि सोने आणि दागिन्यांचे व्यापारी राजू सोलंकी साहेब,
या कार्यक्रमानिमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव माननीय प्राचार्य विजयसिंह सावंत साहेब, माध्यमिक विभागाचे सहसचिव माननीय विलासराव महाडिक साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे कर्मवीर कुटुंबीय, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सर्व सन्माननीय सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे सर्व आजीव सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे रिटायर्ड लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, सर्व आजी माजी शाखा प्रमुख, सर्व रयत सेवक आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातील बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिदोरी मिळावी, त्या माध्यमातून आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली सौभाग्यवती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी जो निस्सीम किंवा असीम असा त्याग केला, त्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, यासाठी या हेतूनं आजच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमास आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे संस्थेच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. मित्रहो, 20व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अज्ञानाचा एक प्रचंड अंधकार पसरलेला होता. यावर मात करण्यासाठी, ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाच्या झोपडीपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा यज्ञ सुरू करण्याचं एक महान कार्य या ठिकाणी केलं. त्यांचं एक कार्य दीपस्तंभाप्रमाणे आजही समाजाला दिशादर्शक असं आहे. कर्मवीरांच्या या कार्यात रयत माऊली सौभाग्यवती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी दिलेली साथ आणि त्यांनी केलेला त्याग आपल्याला कधीही न विसरता येण्यासारखा आहे. खरं तर या माऊलीने केलेला त्याग आजच्या समाजाला एक प्रेरणा देणारा, नव समाज निर्मितीसाठी मार्गदर्शक असा ठरणारा आहे. आपण प्राचीन भारताचा इतिहास पाहिला असता आपल्या असे लक्षात येईल की स्त्रीच्या अश्रूंनी किंवा स्त्रीच्या अश्रूमध्ये अणुशक्तीपेक्षाही मोठे सामर्थ्य असते. सीतामाईंच्या अश्रूंनी रामायण घडले, द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले आणि रयत माऊली सौभाग्यवती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या एका अश्रूमुळे खरं तर रयत शिक्षण संस्था उभी राहिली आणि या संस्थेने महाराष्ट्राला ज्ञानाची वाट दाखवली. रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा एक अश्रू कर्मवीरांच्या हातावरती विसावला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांतीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात स्वतःचा व्यवसाय सांभाळून कर्मवीरांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी चालना देण्याचे आपले काम सुरू केले. मात्र 1924 नंतर त्यांनी याच बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याचे ठरवले आणि सातारा या ठिकाणी वसतिगृहाची स्थापना केली. या वसतिगृहाचे काम ते स्वतः पाहू लागले. यावेळी सौभाग्यवती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील एखाद्या सावलीसारख्या कर्मवीरांच्या पाठीशी उभा राहिल्या. सुरुवातीच्या काळात अत्यंत कर्मठ असणाऱ्या, पुराणप्रिय आणि सनातनी वातावरणात वाढलेल्या लक्ष्मीबाई वसतिगृहातील मुलांच्या आई केव्हा झाल्या हे त्यांना सुद्धा कळलं नाही. भाऊरावांच्या कार्यात त्या इतक्या एकरूप झाल्या की वसतिगृहातील मुले व स्वतःची मुले यांच्यामध्ये त्यांनी कधीच भेद केला नाही. वसतिगृहातील प्रत्येक मुलगा हा माझाच आहे एवढे मातेचे प्रेम त्यांनी प्रत्येक मुलाला वसतिगृहाच्या दिलेले आहे. वसतिगृहाचा खर्च भागविण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील सर्व समाजातील लोकांकडून रोख व धान्य स्वरूपात देणग्या गोळा करत असत. मात्र त्या पुरेशा पडत नसल्यामुळे सुरुवातीला किर्लोस्कर व कुपर कंपनीत नोकरी करताना कर्मवीरांनी मिळवलेला पगार वसतिगृहाच्या कामासाठी खर्च केला. कालांतराने ही पुंजीही संपून गेली आणि भाऊरावांची नजर ही लक्ष्मीबाईंच्या दागिन्याकडे वळली. त्यागमूर्ती लक्ष्मीबाई यांनी आपल्या माहेरून आणलेले जवळजवळ 100-125 तोळे सोनं हसत हसत वसतिगृहाच्या मुलांसाठी खर्च करून टाकले. वसतिगृहाला मदत मिळवण्यासाठी भाऊराव वारंवार डोक्यावर काही न घेता अनवाणी पायाने महाराष्ट्रभर फिरत असत. अशा वेळी वसतिगृहातील मुलांवर देखरेख करण्याची जबाबदारी लक्ष्मीबाईंनी अतिशय चोखपणे पार पाडली. वसतिगृहातील एखाद्या मुलाला जर घरची आठवण झाली
तर लक्ष्मीबाई त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत आणि त्याला प्रेमाने खाऊ घालत आणि आईचे प्रेम देत असेत. त्यामुळे वसतिगृहातील मुलांच्या त्या कधी आई झाल्या हे त्यांना सुद्धा लक्षात आलं नाही. खरं तर रयत माऊली आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या पती पत्नीच्या अलौकिक आणि अतुलनीय असीम अशा त्यागावर रयत शिक्षण संस्थेची इमारत आज भक्कमपणे उभी आहे. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात ज्ञानाचा प्रकाश जो पडलेला दिसतोय तो त्यांच्या केवळ असीम आणि अगदी असामान्य अशा त्यागानं आणि कर्तृत्वानं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. समता दिष्टीत नव समाज निर्मिती करण्याचे ध्येय उराशी बाळगून संपूर्ण आयुष्यभर या पती पत्नीने समाजाची सेवा केली. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निष्काम कर्म करून समाजासमोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला. जाती वर्ण व्यवस्थेला खऱ्या अर्थाने बाजूला करण्याचं काम आपल्या कृतिशीलतेतून त्यांनी केले आहे. लक्ष्मीबाईंची आणखी एक आठवण आपल्या सर्वांचे अंतःकरण पिळवटून टाकणारी आहे. सन 1930 मध्ये बाळंतपणासाठी त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. या बाळंतपणातून उठण्याची त्यांना आशा वाटत नव्हती. 31 मार्च रोजी गुढीपाडवा होता. त्याच्या आदल्या दिवशी लक्ष्मीबाईंनी भाऊरावांना जवळ बोलावले व म्हणाले, माझा काळ माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. अस्पृश्यांसह सर्व मुलांनी मला खांदा द्यावा अशी माझी इच्छा आहे. आणखी एक विनंती की मुलांचा सण चुकवू नका. एवढे बोलून त्यांनी आपला प्राण सोडला. लक्ष्मीबाई या खऱ्या अर्थानं म्हणजे असीम त्याग व अलौकिक वात्सल्य यांचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण आपली वाटचाल पुढे चालू ठेवूया हीच खरं अर्थानं त्यांना आदरांजली ठरेल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या कर्तृत्वानं समाजाच्या विकासामध्ये अत्यंत मौलिक असे योगदान दिलेल्या सौभाग्यवती मीनाताई जगधने मॅडम या व्यासपीठावर उपस्थित आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा विचारांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर फार मोठा प्रभाव आहे. कारण बालपणी कर्मवीरांचा त्यांना काही काळासाठी सहवास लाभलेला आहे. कर्मवीरांनी ज्या वेळेस त्यांच्या घरी भेटी दिलेल्या आहेत त्या वेळेस खरं तर त्यांची सेवा करण्याची संधी काही प्रमाणात मीनाताईंना उपलब्ध झालेली आहे. समाजाच्या विकासासाठी कार्य करत असताना मीनाताई प्रसिद्धीपासून फार दूर असतात. एखाद्या ध्येयवादानं प्रेरित होऊन त्या कार्य करत असतात आणि हे कार्य त्यांच्या अनेक वर्ष चालू आहे. या सामाजिक कार्याचं बाळकडू त्यांना लहानपणापासून त्या बारामतीपासून पवार कुटुंबियाकडूनच मिळालेलं आहे. बालपणापासून सामाजिक संघटन आणि सामाजिक विकासासाठी विशेषतः समाजातील स्त्रियांच्या आणि उपेक्षित समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रीरामपूर सारख्या रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर सारख्या शहरात रयत शिक्षण संस्थेच्या ज्या शाखा कार्यरत आहेत त्या शाखांचं खरं तर त्या सध्या नेतृत्व करत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं दिशा त्या श्रीरामपूरच्या शैक्षणिक संकुलाला मीनाताईंनी दिलेली आहे. त्यांचा शैक्षणिक व वैचारिक दिशा ही त्या संकुलाला एक वेगळ्या दिशेनं घेऊन जात आहे. RBNB महाविद्यालय असेल, CD जैन महाविद्यालय असेल, BEd कॉलेज असेल किंवा त्यांनी स्थापन करून अतिशय नावलौकिक मिळालेले त्यांचं प्राथमिक शाळा असेल, या त्यांच्या कार्याचं एक उंची दाखवणाऱ्या शाखा या निश्चितपणे या मानाव्या लागतील. खरं तर एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांची जन्मतारीख ही 22 सप्टेंबर आहे. 22 सप्टेंबर आणि रयत शिक्षण संस्थेच्या त्या विद्यार्थिनी आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीनं त्या निश्चित स्वरूपात हे काम करत आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या खेळांमध्ये सुद्धा त्यांनी विशेष असं प्रावीण्य मिळवलेलं आहे. थ्रोबॉल, रिले रेस अशा क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी राज्य पातळीवर विशेष प्रावीण्य असं प्राप्त केलेलं आहे. खो खो, रिंग टेनिस, बॅडमिंटन अशा प्रकारावर सुद्धा विविध पातळीवर त्यांना अनेक पारितोषिकं हे मिळालेली आहेत. गरीब, अनाथ आणि परित्यक्त्या मुलामुलींना शिक्षण प्रवाहात आणणे आणि मदत करणे हे व्रत त्यांनी घेतलेलं आहे आणि कर्मवीरांचा आचार विचार व तत्वज्ञानाचा प्रसार करणे
करण्याचा संकल्प हे त्यांनी केलेला आहे. 10वीच्या मुलांसाठी नापासांची शाळा असेल किंवा त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालवाडी आणि प्राथमिक विद्या मंदिर व संस्कार केंद्र श्रीरामपूरच्या त्या समन्वयक आहेत. व्यवसाय मार्गदर्शन शिबिरं ते अनेकदा आयोजित करतात. आज आपण अपंगांना वेगवेगळ्या अवयवांचं किंवा किटचं वाटप केलेलं आहे. तर अपंग वधूवरांचं विवाह मंडळ, त्या विवाहाचं आयोजन ते करतात. महिला वाचक ग्रुपची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि त्यांनी जे वेगवेगळे क्षेत्रामध्ये जे चांगलं काम केलेलं आहे त्या कामाची समाजानं दखल घेतली नसती तर नवल. त्यांना अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार, शैलजा पुरस्कार, नानासाहेब पुणतांबेकर न्यास पुरस्कार, श्रीमती माई गुजराती पुरस्कार, वीर भारती पुरस्कार, लायन्स क्लब श्रीरामपूरचं मानपत्र, त्यानंतर श्रीरामपूर नगरपालिकेतर्फे मानपत्र, मातोश्री रमाबाई आंबेडकर आदर्श महिला पुरस्कार, मेबल आरोळे पुरस्कार आणि कर्मयोगिनी पुरस्कार यासारखे महत्त्वाचे पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहेत. त्यांचं रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं या व्यासपीठावर मी मनपूर्वक असं स्वागत करतो. खरं तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपणा सर्वांचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल की आजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडात निर्माण झालेल्या प्रचंड मोठ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रयत शिक्षण संस्थेला आधुनिकतेचा चेहरा देण्याचे काम अविरतपणे करणारे एक कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अनिल पाटील साहेब हे आहेत. त्यांचेही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय जगताने मॅडम यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतो आहे. यानंतर आदरणीय कराळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी अशा समारंभाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचा या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. आजच्या या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्तानं काही विशेष सत्कार आणि सन्मानाच्या वतीनं आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांनी सन्मान आणि स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे प्रेसिडेंट आदरणीय अमित फारिक साहेब यांचा सन्मान या निमित्तानं होतो आहे. यानंतर आदरणीय सौभाग्यवती बीना पारिक मॅडम यांचाही सन्मान डॉक्टर अनिल पाटील साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन यांच्या प्रोजेक्ट टीमच्या या सन्मानानंतर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन याचे बालक मानसोपचार तज्ञ माननीय डॉक्टर माया किरपालनी यांचाही सन्मान राहील. त्याचबरोबर माननीय दिलीप शहा खजिनदार रोटरी क्लब ऑफ यानंतर पदाधिकारी देवांगणी अच्छे अतुलनीय अशा स्वरूपाचं कार्य केलेलं आहे. त्यांचाही सन्मान या निमित्तानं होतो आहे. डॉक्टर अनिल यांचा त्यांच्या हस्ते सन्मान या ठिकाणी होतो आहे. प्रकाशित केलेल्या सामाजिक रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात विविध विद्यालयांच्या मधून होणारे उल्लेखनीय अशा स्वरूपाचे समारंभ, संस्था पातळीवरती होणारे महत्त्वपूर्ण समारंभ यांच्या प्रासंगिक नोंदी, रयत शिक्षण संस्थेच्या महत्त्वपूर्ण निर्णय याच्या नोंदी, त्याचबरोबर कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून राबवले जाणारे विविध प्रकल्प यांचं अतिशय देखणं असं चित्र या रयत शिक्षण पत्रिकेतून पाहावयास मिळतं. या रयत शिक्षण पत्रिकेचं प्रकाशन व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या हस्ते
या ठिकाणी संपन्न होत आहे. संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, आदरणीय भाऊसाहेब कराळे साहेब व सर्व पदाधिकारी यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून या विद्यार्थ्यांना अतिशय मार्गदर्शक अशी ठरलेली आहे. या पुस्तिकेचं प्रकाशन व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या समारंभाच्या सन्माननीय अतिथी माननीय मीनाताई जगदने मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, माननीय भाऊसाहेब कराळे साहेब, त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. मॅनेजिंग काउन्सिल नंतर श्रीमती मीनाताई जगदने, सेक्रेटरी सचिव भाऊसाहेब कराळे आणि बाकीचे सगळं कार्यकर्ता, रयत शिक्षण संस्थांच्या कार्यकर्त्याला रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डनतर्फे खूप खूप नमस्कार. आमचे ऑडियन्समध्ये सगळे बसले आणि ते मुले पाठी बसले, त्यांच्या पण आम्ही खूप खूप नमस्कार करतो. आम्ही इकडे आलो आहे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डनचे एक जयपूर फूड प्रोजेक्ट करायलासाठी. आम्ही दरवर्षी कुठेतरी बघून करते. एक रत्ननिधी ट्रस्ट आहे, ते आम्हाला थोडा गाईड करते कुठे जरूर आहे आणि कुठली विलेजेसमध्ये हे जास्त जरूर आहे. आम्ही जयपूर फूड कम्प्लिटली फ्री देते. आमचे रोटरी क्लबचे मेंबर्स डोनेशन देऊन आणि इकट्ठा करून सगळं आम्ही अबाउट 1000 जयपूर फूड हर वर्षी फ्रीमध्ये देते. थोडा माझा मराठी सांभाळून घ्या प्लीज, सॉरी. सो आम्ही इकडे 1 महिन्यापूर्वी एक कॅम्प लावलं होतं. हे सगळं ॲक्च्युली होऊ न शकत होतं विदाउट द कोऑपरेशन ऑफ रयत शिक्षण संस्था. थैंक यू सो मच डॉक्टर अनिल भाई एंड ऑल द टीम मेंबर्स. पूरा आपका जो सहाय नहीं होता तो हम लोग ये प्रोग्राम बिल्कुल कर नहीं सकते. वी रियली थैंक यू फॉर एवरीथिंग and thank you to the audience for supporting. माननीय मीनाताई जगदने मॅडम. रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील, चेअरमन रयत शिक्षण संस्था, सचिव साहेब डॉक्टर भाऊसाहेब कराळे, विजयसिंह सावंत सर, इंटरनॅशनल रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, आपण सर्व व्यासपीठावरील सन्माननीय आणि समोर बसलेले सर्व सन्माननीय सदस्य. प्रथम मी रोटरी क्लबचे जे आपले इथं लोक आलेले आहेत, पदाधिकारी आलेत, त्यांचे मी मॅनेजमेंटचे पदाधिकारी म्हणून मी त्यांचे स्वागत करते. त्यांच्या कामाविषयी मगाशी थोडक्यात मला कळलं. त्यांनी अंध अपंगांसाठी काम करतायत. कॅन्सरच्या मुलांसाठी मुंबईत काही राहण्याची सोय नाही म्हणून घरांची व्यवस्था करतात. अनेक प्रकारचं वेगवेगळ्या पद्धतीने हे रोटरी क्लब इंटरनॅशनल क्लबचे पदाधिकारी खूप चांगलं काम करतात. त्यांचे मी आपल्या रयत संकुलामध्ये आले, आपल्या रयत परिवारात आले, त्याबद्दल मी मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते. रयत पत्रिकेचं प्रकाशन झालं असं मी प्रथम जाहीर करते. तसेच व्यवसाय मार्गदर्शिका पुस्तकाचे प्रकाशन झालं असे मी प्रथम जाहीर करते. आज लक्ष्मीबाईंची पुण्यतिथी दिवस आहे. खरं म्हणजे हे भारावून टाकणारा अतिशय आजचा कार्यक्रम आहे. आज मी 25 वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करते, पण आज पहिल्यांदा मला या कार्यक्रमात येण्याची संधी चेअरमन साहेब आणि सचिव साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली. खरं म्हणजे सुनंदा पवार, माझ्या भावाची सून, तिचं आज येण्याचं ठरलेलं होतं, परंतु ती काही कारणास्तव येऊ शकले नाही. आणि मग आमच्या काही पदाधिकाऱ्यांना वाटले की नाही, मग आता पवार फॅमिलीतलीच कोणतरी आणावी पकडून इथं आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम घडवून आणावं. पण ठीक आहे, मलाही खूप आनंदाचा क्षण मिळाला. आत्तापर्यंत कधी ही संधी नव्हती आणि खूप चांगलं मला छान वाटतंय. आज रयत शिक्षण संस्थेचा विशाल वटवृक्ष मोठ्या सन्मानाने उभा आहे. त्यामागे कर्मवीर अण्णांची खूप आणि वहिनींचा अत्यंत त्याग आणि अपार कष्ट आहे, ते आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. कर्मवीरांनी शिक्षणासाठी जे कार्य ते अतुलनीय आहे.
त्याहूनही अधिक अण्णांचं जे आणि वहिनींचं ज्या काळामध्ये हे काम केलं, ज्या परिस्थितीमध्ये काम केलं, त्या परिस्थितीचा विचार करता रूढी परंपरा, गरिबी, शिक्षणाबद्दलची अनास्था अशा सगळ्या अत्यंत विपरीत अशा काळामध्ये त्या दोघांनी खूप खंबीरपणे हे काम केलेलं आहे. आणि म्हणूनच हे सर्व लक्ष्मीबाईंची त्याला साथ असल्यामुळं कार्यसिद्धीला गेलेलं आहे. लक्ष्मीबाईंचे खूप त्यांच्या समर्पणाची जाणीव आपण प्रत्येकाने नेली पाहिजे. आपण त्याची गरज आहे आणि समर्पणाची आठवणी आपण आयुष्यावर ठेवली पाहिजे. मी आजच्या ह्या कार्यक्रमाला मी जास्त भारावून घेतलं म्हणजे हा सगळा परिसर मी पाहिलेला होता, पण तरीसुद्धा आजचं जे वातावरण आहे आणि हे सगळा परिसर बघितल्यानंतर मला असं वाटलं की वहिनींचा इथल्या प्रत्येक झाडाला कुठेतरी स्पर्श झालेला आहे. वहिनींच्या इथल्या भिंतींना स्पर्श झालेला आहे. वहिनींचा ह्या पावलापावलामध्ये मातीशी स्पर्श झालेला आहे. आणि अशा पावन अशा ह्या भूमीमध्ये आपला हा अतिशय भावपूर्ण हा कार्यक्रम होतोय हे याचं मला खूप मी भारावून गेलेलं आहे. आणि हा कार्यक्रम खरं म्हणजे मला असं आज नशीबवान वाटते की इतक्या छान पावनभूमीमध्ये मला येण्याची संधी दिली. आज इथल्या ह्या जमिनीतल्या मातीतून कर्तृत्वाचा सुगंध येतोय, अण्णांचा आणि वहिनींचा सुद्धा. ह्या फळं फुलं ह्यांच्यातून सुद्धा अतिशय सुंदर सुगंध येतोय. आणि आपल्याला सतत मला असं जाणवतं की ह्या सगळ्याचा यांच्या कर्तृत्वाचा दोघांचा सुद्धा आपल्याला सुगंध येत आहे. त्या वहिनींच्या इथल्या आठवणी आणि विचार हे आपण इथून घेऊन जायचे तरच खऱ्या अर्थाने आपण आदरांजली दिली असे आपल्याला म्हणता येईल. रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील आणि वहिनींची आत्ता ही 88वी पुण्यतिथी आहे. खरं म्हणजे कर्मवीर अण्णा आणि वहिनी हे एकाच गाडीची 2 चाकं आहेत. दोघांच्याही प्रचंड कष्टातून रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकलेला आहे त्यांनी. ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी आणि लाखो मुलं शिकवलेली आहेत आणि आजही ते शिकत आहेत. कर्मवीरांच्या या प्रचंड कार्यामागं हळुवारपणे उभ्या राहून लक्ष्मीबाईंनी त्यांच्या कार्याला मनापासून साथ दिलेली आहे. त्या मगाशी सचिव साहेब म्हणाले त्या पद्धतीने खरोखर त्या सावली होत्या अण्णांच्या आणि संपूर्ण रयतच्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्य समर्पण केलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. लक्ष्मीबाईंचं बोलणं वागणं प्रचंड त्याच्यामध्ये विनयशीलता होतं आणि नम्रता होती, वात्सल्य होतं, प्रेम होतं. आणि लक्ष्मीबाईंचं वातावरण जरी धार्मिक असं व्रतवैकल्य असली सोहळे ओळ होतं तरीसुद्धा त्यांचं माहेर खूप श्रीमंत होतं. आणि त्यांच्या जीवनाच्या ज्या काही घटना आपण वाचतो त्याच्यातून कल्पना येते. खरं म्हणजे जसं जसं कर्मवीर अण्णांचं कार्य पुढं होत गेलं, प्रचंड अडचणी येत गेल्या, त्या पद्धतीने लक्ष्मीबाईंना आणखी त्या सोहळे ओळ्यातनं बाहेर जावंसं वाटायला लागलं. खरं म्हणजे अंतःकरणातल्या प्रेमाचीच ताकद इतकी मोठी होती त्यांची. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या त्या प्रेमापोटी खरं म्हणजे ह्या सोहळ्या ओळ्यातनं त्या बाहेर पडल्या. इतकंच नव्हे तर हळूहळू लक्ष्मीबाईंना कळू लागलं की हे सगळं अण्णांचं काम आहे आणि त्या कामाची महती त्यांना कळायला लागली. आणि त्यामुळे त्याचाही परिणाम असं झालं की त्यातून त्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. विद्यार्थ्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं आणि ह्या आंतरिक वात्सल्यामुळं त्यांच्या हळव्या मनामुळं आपल्यामध्ये स्वतःमध्ये त्यांनी बदल केला. आणि त्याचाच परिपाक हा आहे की हे सारं आजच्या ह्या धनीच्या बागेतलं सर्व वातावरण विद्यार्थी हे सर्व ह्यांचं जीवन त्यांच्यामुळं फुललं गेलं. त्यांच्या अंतःकरणातले प्रेमाची ताकद प्रचंड होती आणि त्या ताकदीच्या जोरावरच खरोखर इथले बोर्डिंगमधले सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अंतःकरणामध्ये त्यांची मूर्ती जोपासली गेलेली होती. त्याला कारण त्यांच्या प्रेमाची ताकद. परिस्थितीचं भान ठेवून अण्णांच्या कार्याची महती त्यांनी ओळखली होती आणि त्यामुळे स्वतःच्या विचारांमध्ये त्यांनी परिवर्तन केलं. इतकंच काय अण्णांच्या कार्यात स्वतःला सक्रिय झोकू नाही दिलं. आणि वैचारिक त्यांचा हा खरं वैचारिक जो प्रवास आहे तो आम्हा सर्वांना खूप भावलेला आहे. त्या विचारांची ताकद आज खूप मोठी आहे. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला एक त्याच्यामुळे दिशा मिळाली. विवाहप्रसंगी भेट मिळालेले सुवर्णालंकार त्यांनी संपूर्ण देऊन टाकले हे सर्वांना ज्ञातच आहे. पण त्यामध्ये दातृत्व तर आपल्याला दिसतंच आहे, पण परिस्थितीची जाणीव आणि शिक्षणाची जी चाड होती तीही लक्ष्मीबाईंच्यातून आपल्याला सहजपणे दिसतच.
त्याचे उदाहरणं अनेक पुस्तकामध्ये गणी आतारांचं उदाहरण आहे, शेख विद्यार्थी आहेत, अनेक विद्यार्थ्यांचे अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. पण शिक्षण कार्यात झोकून दिल्यामुळं लक्ष्मीबाईंना खूप त्रास झालेला होता. त्याचा स्वतःचा त्रास कमी असेल पण नातेवाईक आणि समाजाकडनं त्यांची खूप अवहेलना झाली होती, परंतु त्याचा विचार त्यांनी कधी केला नाही. अण्णा महाराष्ट्रभर फिरत असत, देणग्या गोळा करत असत, सगळीकडे शाळा उभ्या करत असत, येणाऱ्या जाणाऱ्या मुलांचा. पण हे सगळं करत असताना या बोर्डिंगमधल्या मुलांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न होता, त्याच्याकडे कोण लक्ष देणार. आणि हे सगळं नेमकं अतिशय महत्त्वाचं काम, त्या मुलांच्यावर देखभाल करणं, त्यांचा आजारपण काढणं, त्यांना अन्न पाणी देणं, त्यांना खायला घालणं, हे सगळ्या गोष्टी खरं म्हणजे लक्ष्मीबाईंनी बघितल्यामुळं अण्णांना प्रत्येक पाऊल पुढं जाण्यासाठी सोपं झालं. कारण जसं जसं देणग्या वळतात, जसं जसं शाखा उभ्या राहतात, ते सगळं बाह्य बाजूनी सगळं होतं, पण आंतरिक जो सपोर्ट लागतो तो सगळा लक्ष्मीबाईंनी दिल्यामुळं खरं हे सर्व चांगलं साध्य झालेलं आहे. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला सांगायची याच्यातून की एखाद्या स्त्रीचा पती परंपरेच्या चौकटीतून जात असेल तर पतीला साथ द्यायला सोपं जातं, कारण नेहमीचेच परंपरेचं असतं, म्हणून त्यांना सहज सोपं संसार करू शकतात त्या. पण चाकोरी मोडायची, प्रवाहाच्या विरोधात जायचं आणि मग नवऱ्याला साथ देणं हे अत्यंत अवघड असं काम लक्ष्मीबाईंनी केलेलं आहे. लक्ष्मीबाईंना त्याचा त्रास नक्कीच झालेला आहे, पण विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळं, बोर्डिंगमधल्या मुलांच्या प्रेमामुळं ते सगळं लक्ष्मीबाईंनी साध्य केलेलं आहे. तसेच दुसरी गोष्ट सांगायची आहे की वैचारिक बंडखोरी करणाऱ्या पुरुषाला बंडखोरीत सुद्धा पत्नीने साथ देणं किंवा सहजपणे स्वीकारणं हे महाकठीण काम लक्ष्मीबाईंनी केलेलं आहे. म्हणून सर्व जाती धर्माची मुलं एकत्र आणून बोर्डिंगमध्ये ठेवून त्यांची सेवा करणं हे त्यांनी स्वतःचं व्रत मानलं. आडातच होतं म्हणून पोहरत आलं, त्यांच्या अंतःकरणातच माया होती, प्रचंड प्रेम होतं, त्यामुळे त्यांना हे सहज शक्य झालं. प्रवाहाविरुद्ध त्या पोहत जाऊ शकल्या. ह्याचाच परिणाम म्हणजे आपली रयत शिक्षण संस्था आहे. पुरोगामी आता महाराष्ट्राच्या काही इतिहासात थोडेसे मी रमाबाई रानडे असतील किंवा बाया कर्वे असेल किंवा सावित्रीबाई फुले असतील किंवा साधना आमटे असतील किंवा कस्तुरबाई गांधी असतील, ह्या कितीतरी महिलांनी समर्पण केलेले आयुष्यभर. ह्या स्त्रिया आहेत त्या कालही होत्या आणि आजही आहेत, पण त्यांचं समर्पण लक्षात घेऊन काम करणारे महात्मा फुले किंवा कर्मवीर अण्णांसारखे फार थोडे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. या रयत माऊलीच्या त्यागाची अण्णांना पूर्ण कल्पना होती आणि त्यांनी एकदा बोलून सुद्धा दाखवलं होतं की माझी पत्नी लक्ष्मी ही एक समर्पित जीवन जगणारी आहे आणि मी समाजाचे ऋण फेडत आलो, पण माझ्या पत्नीचे ऋण मी काही फेडू शकलो नाही, हे त्यांनी प्रामाणिकपणे कबुली समाजापुढे दिलेली आहेत. आणि म्हणूनच या उद्गारात लक्ष्मीबाईंची महानता आपल्याला दिसून येते. आणखी काही उदाहरणं देता येतील. महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांचं उदाहरण दिलं तर कस्तुरबा ह्या स्वतःच्या सवयीच्या विरुद्ध होत्या. त्यांना सूतकतही आवडत नव्हती किंवा संडास साफ करणं हे कामं त्यांना आवडत नव्हती, पण महात्मा गांधी ज्या मार्गाने चालले त्या मार्गाने जायचं हे सगळं ठरवून आणि त्यांनी समर्पण केलेलं आहे. रूढी परंपरेची चौकट मोडून महात्मा फुलेंनी सुद्धा पाण्याचा हौद सर्वांना उघडा करून दिला आणि मग सावित्रीबाईंनी सुद्धा त्यांना पूर्ण साथ दिली आणि सर्व जाती धर्माच्या मुलांची सेवा केली. तसं साधना आमटेंचं सुद्धा मला जरी अजूनही आत्ताच्या काळातलं असतं तरी मला सांगावं असं वाटतं. त्यांचं समिधा हे पुस्तक वाचल्यानंतर अंगावर शहारे येतात. श्रीमंत घरातली सुंदर देखणी बाई आणि पारंपरिक पण बंदिस्त संसार त्यांनी कधी केला नाही, तर कुष्ठरोगांची सेवा साधना त्यांनी खूप केली. त्याचं पुनर्वसन केलं आणि आपला तोच एक प्रपंच मानला. वास्तविक बाबा आमटे एका जंगलातनं उठायचे आणि दुसऱ्या जंगलात जाऊन बसायचे, तिथल्या कुष्ठरोगांची सेवा करायचे. हेमल कसाला जायचं की हेमल कसाला जाऊन तिथल्या कुष्ठरोगांची सेवा करायची. पण साधना ताईंचं काय? साधना त्यांच्याही मागं जायच्या, 2-3 दगडाची चूल मांडायच्या आणि तिथं लगेच मुलांचा कुष्ठरोगांचा स्वयंपाक करायचा. हे असं कष्ट घेणं हे सगळं सुरुवातीला प्रचंड त्रासाचं होतं, तरीसुद्धा बाबा आमटेंना हे सगळं साधना त्यांनी कृतीतून आणलं आणि संपूर्ण समर्पण त्यांनी केलं. लक्ष्मीबाईंचं सुद्धा तसंच आहे, सावित्रीबाईंचं सुद्धा तसंच आहे. अशा अनेक स्त्रियांनी बिनचौकटीचा संसार केला आणि पतीच्या कार्यात समर्थ झालेल्या आहेत. म्हणून लक्ष्मीबाई समर्थ झाल्या आणि अनेक
स्त्रियांच्या आपण समर्पणाच्या कथा वाचतो. अनेक वेळा आजही असा अनुभव येतो कधी कधी की अनेक घरातली स्त्री असते, ती प्रचंड बुद्धिवान असते, कर्तृत्ववान असते, पण तिचं शहाणपण त्यांच्या घरातले सहजपणे स्वीकारत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आत्तासुद्धा आहेत. आणि स्वतः जे काही काम करत असतात त्या घरातले पुरुष जर त्या कार्यामध्ये सहभाग त्यांना देत नाही, त्या किती बुद्धिवान असू देत, कर्तृत्व असू देत, पण ज्या लोकांनी त्यांना संधी दिली त्या स्त्रिया मात्र खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत. माझाही थोडासा अनुभव सांगते. आमच्या पवार घराण्यामध्ये माझ्याच वडिलांचं उदाहरण सांगायचं तर माझ्या आई अतिशय हुशार होत्या, अत्यंत बुद्धिमान होत्या, त्या काळच्या फायनल झालेल्या होत्या आणि सामाजिक रूढी परंपरेचा विचार न करता माझ्या वडिलांनी आई ती शहाणपण सहजपणे स्वीकारलं, बुद्धिमत्ता स्वीकारली आणि त्यांना 1938 साली लोकर बोर्डाच्या मेंबरची इलेक्शन लढवायला सांगितली आणि त्या बिनविरोध निवडून आल्या. वास्तविक 1938 साल स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीचा काळ. अशा वेळी आमच्या मराठा स्त्रिया कुठं बाहेर पडू शकत नव्हत्या. मराठा स्त्रिया बाहेर पडल्या तर चपला हातात घेऊन चालायचं अशी प्रथा होती, किंवा बैलगाडीतनं जायचं असेल तर बैलगाडीला पांढरे पडदे लावून त्याच्यात बाईंनी बसायचं आणि जायचं. अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळ असून सुद्धा माझ्या आईने 6 किलोमीटर टांगा चालवत शेतावर जायचं अशी शेती केली. पण सांगायचा उद्देश आहे की माझ्या वडिलांनी कधी त्याला विरोध केला नाही, प्रोत्साहन दिलं. इतक्या जुन्या काळात हे सगळं घडत होतं आणि म्हणजे त्यावेळी हा सगळा टांगा चालवणं आणि काठीवरचे वाडीला जाणं किंवा शेती करणं किंवा पुण्याला मिटिंगला जाणं हे सगळं प्रवाहाविरुद्ध होतं, समाजाविरुद्ध होतं. हे सगळं त्रास तर नक्कीच झालेला होताच, पण तरीसुद्धा या काळाचे रूढीबंधन याच्यावर मात करून वडिलांनी साथ दिली. म्हणजेच जेव्हा बारामतीला असायच्या आमच्या आई वडील त्यावेळेस नाना पाटील घरी यायचे, कर्मवीर अण्णा घरी यायचे, त्यावेळी त्यांच्यात बसून आई आमच्या गप्पा मारत बसलेल्या किंवा चर्चेमध्ये भाग घेतलेला आम्ही स्वतः ऐकलेलं. आजपर्यंत आजही असे काही घरांमध्ये असतं की पुरुषांकडे घरातल्या कुणी मित्र आले किंवा कुणी दुसरे इतर लोक आले तर स्त्री आतमध्ये बसलेली असते, ती त्यांच्यात येऊन बसू शकत नाही. पण त्या काळामध्ये सुद्धा माझ्या वडिलांनी कधीही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि खरोखरच त्याच्यात राहून त्यांनी सगळं काम केलं. मगाशी सरांनी सांगितलं की माझा जन्म पण 22 सप्टेंबरचा आहे. थोडंसं विषयांतर होतं पण हे एवढ्या 2 गोष्टी सांगते आणि पुढं थोडक्यात जाते. माझ्या कर्मवीर अण्णांनी त्यांचे 2 लाडके विद्यार्थी होते, जगताप आणि ND पाटील. अण्णांनी त्या 2 लाडक्या विद्यार्थ्यांना आमच्या आबांना म्हणजे माझ्या वडिलांना सांगितले की तुमच्या 2 मुलींची लग्न ह्या मुलांशी लावा, कारण ही मुलं निर्व्यसनी आहेत, अत्यंत होतकरू आहेत, रयत शिक्षण संस्थेमध्ये वाढलेली आहेत, शिकलेली आहेत आणि त्या पद्धतीने अण्णांनी माझ्या 2 बहिणींची लग्न लावली. तर सांगायचा उद्देश त्यावेळेस माझे जगताप जे मेवणे होते ते पुण्याला राहत होते, सोमवार पेठ तिथून ससून हॉस्पिटल जवळ होतं आणि त्यावेळेस मी सुट्टीला मे महिन्यामध्ये माझ्या बहिणीकडे गेले. त्यावेळेस अण्णा आजारी होते, ससूनमध्ये हॉस्पिटलला होते. त्यावेळी मला एक खूप चांगली संधी मिळाली की माझ्या बहिणीकडनं माझे मेवणे मला डबा घेऊन अण्णांना पोचवायला सांगायचे आणि मग ससूनमध्ये मला तिथं काही का होईना पण अण्णांची थोडीशी सेवा करायला मिळाली. घरामध्ये बारामतीत सुद्धा असताना मी जरी लहान होते, 5वी 6वी असेल, पण मला जेवायचं वाढायचं माझं काम माझ्याकडे असायचं नेहमी. त्यामुळे अण्णा घरी आले, 8-8 दिवस अण्णा आमच्याकडे बारामतीला राहायचे. आबा माझे वडील त्यांच्याबरोबर देणग्या गोळा करायला जायचे. अशा वेळी जेव्हा राहत असत अण्णा त्यावेळी वाढायचं काम माझ्याकडे असायचं आणि अण्णांना वाढायला मला खूप संधी मिळाली. त्यावेळी अनेक वेळा कधीतरी असं मला आता आठवतं की जे विचार होते त्यांचं जे बोलणं होतं ते कुठेतरी माझ्या नक्कीच मेंदूमध्ये पक्कं राहिलेलं होतं. कारण माझं 33 वर्ष मी चौकटीतला माझा संसार केल्यानंतर मी म्हटलं की मला आता अण्णांसाठी काम करायचं आणि मी स्वतःहून संस्थेकडे मागणी केली की मला काहीतरी काम द्या, मला पैसे काही नको. आणि नशिबाने माझ्या ही संधी आपल्या रयत शिक्षण संस्थेने दिली. तर मला सांगायचा उद्देश एवढाच होता की ज्या ठिकाणी घरातले कर्तृत्ववान पुरुष कर्तृत्ववान स्त्रियांना संधी देतात त्या स्त्रिया समाजामुख होतात, समाजापुढे येतात आणि त्यांचं खरं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करू शकतात. लक्ष्मीबाईंचं एक स्वतंत्र चरित्र निर्माण झालं, स्वतंत्र अस्तित्व तयार झालं आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
लक्ष्मीबाईंनी मंगळसूत्राचे अर्घ्य देऊन पालनपोषण केलेल्या रयतेचा वटवृक्ष गगनाला गवसणी आता घालत आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की लक्ष्मीबाई, तू ग मायेची माऊली, वटवृक्षाची सावली, तुझ्या शीतल छायेत पाखरं ती विसावली, तुझ्या हातांना लाभला देवी लक्ष्मीचा वास, भुके झाल्या पोटासाठी तुझी वेची येले श्वास, कुबेराला लाजविला अशी तुझी ग पुण्यई, दीन अनाथ पिल्लांची झाली सगळं तू आई. ज्ञानसूर्याच्या तेजाने तुझे उजळले जीवन, रयतेच्या ज्ञानयज्ञी अर्पिले तन मन धन. धन्यवाद. मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल अंतर्गत आभार.